ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. निलेश चव्हाणला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 19 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. सोमवारी पुणे पोलीस सुशील आणि शशांक हागवणीसह निलेश चव्हाणचा ताबा घेणार आहेत. तर वारजे आणि कोथरूड पोलीस या पोलीस ठाण्यातील गुन्ह्याबाबत ताबा घेणार आहेत. निलेश चव्हाणला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 19 जूनपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यातील गुन्ह्याबाबत हा ताबा घेण्यात येतोय. टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी. युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर. उबाटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्या 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालनाचे सचिन घायाळ यांना संधी. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 इकडून येत्या महिनाअखेर प्रीपेड रिक्षा चालू होणार. आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधा उभारण्याचं काम सुरू. राज्यात कोरोनाच्या 114 नव्या रुग्णांची नोंद. मुंबईतील रुग्णांची संख्या 612 वर, तर कोरोनामुळे एकाचा मृत्यू. पावसामुळे सुक्या मासळीचा व्यापार करणाऱ्या हजारो कोळी महिलांचं मोठं आर्थिक नुकसान. ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मच्छीमारांची मागणी. भाडेवाढीनंतर महिन्याभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले. दरवाढीनंतरही प्रवाशांनी बेस्टकडे फिरवली पाठ. नीट पीजी 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी एका सत्रात आयोजित करण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. परीक्षा आयोजित करण्यासाठी एनबीईला आणखीन वेळ देणार नसल्याचं न्यायालयानं केलं स्पष्ट. आणि आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स. महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व. मुंबईसह कल्याण डोंबिवलीत मुसळधार पावसाला सुरुवात. काही सखल भागात पाणी साचल्याची माहिती. तर उरणमधील मुसळधार पावसाने अनेक वाहनं पाण्यात अडकली. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाहीत. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवार यांचं विधान. मनसेसोबतच्या युतीवरती उद्धव ठाकरे सकारात्मक. नाशिकच्या शिवसैनिकांसोबत उद्धव ठाकरेंची चर्चा. मनसे पक्ष म्हणून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. त्यांनी प्रस्ताव घेऊन चर्चेला यावं. शिवसेना मनसे युतीच्या चर्चांवर किल्लेदारांचं विधान. सामनाच्या मुखपृष्ठावरती अनेक वर्षांनंतर झळकला राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो. युतीच्या चर्चा सुरू असताना सामन्यात झळकलेल्या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. ठाकरे बंधू एकत्र आल्यास आनंदच होईल तशी इच्छाही आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं ठाकरे बंधूंच्या युतीवर विधान. गडचिरोलीत वन विभागाकडून विकास कामांमध्ये अडथळे. विकास कामं थांबवली तर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा अधिकाऱ्यांना इशारा. मुलगी झाली म्हणून बीडमधील महिलेचा पुण्यात सासरच्या लोकांकडून छळ झाल्याचा आरोप. महिलेच्या चारित्र्यावरही घेतला संशय. शिवाजीनगर पोलिसात पतीसह 4 गुन्हा दाखल. हगवणे मायलेकासह 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. जेसीबी गैरव्यवहार प्रकरणी राजगुरुनगर कोर्टाचा निर्णय. रवी वर्माच्या घरी सापडले इलेक्ट्रिक डिव्हाइस आणि डायरी.
पेनड्राईव्हसह डायरीतल्या हस्ताक्षराची होणार पडताळणी.